नमस्कार. दैनिक नक्षत्र तसेच राशी भविष्य सांगणाऱ्या एकमेव YouTube चॅनल म्हणजेच श्रीशास्त्र या चॅनलमध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. आज दिनांक 13 जुलै 2026. आज चंद्र मिथुन राशीत असून आद्रा नक्षत्रात आहे. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 27 नक्षत्रांना आणि 12 राशींना काय फलादेश घेऊन आले हे जाणण्यासाठी आपण चालू करूया आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या 3ऱ्या भावात आहे. आज तुमची हिंमत आणि टायपिंग स्पीड बढण्यासारखा असेल. भावंडांसोबत गमतीदार गप्पा होतील. आजचा दिवस उत्तम जाईल. अश्विनी नक्षत्र अडकलेली कामे आणि महत्वाची ईमेल 100% यशस्वी होतील. आज उत्तम दिवस आहे. भरणी नक्षत्र संवादात एरर म्हणजे अडचणी येऊ शकतात. विनाकारण शेजारच्यांशी किंवा सहकाऱ्यांशी वाद घालू नका. आज थोडी काळजी घ्या. कृतिका नक्षत्र धाडसी निर्णय घेतले तरी ईश्वराचे सुरक्षा कवच नेहमी तुमच्या पाठीशी असेल. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. मेष राशीसाठी उपाय आहे. आज घरातून बाहेर पडताना थोडीशी बडीशोप नक्की चावून खा. वाणीत गोडवा राहील आणि वाद टळतील. वृषभ राशीला आज चंद्र 2ऱ्या भावातून फळे देईल. आज तुमचे लक्ष पूर्णपणे बँक बॅलन्स आणि आज जेवायला काय गोडधोडा यावर आहे. आज कुटुंबामध्ये दिवस अत्यंत उत्तम जाईल. कृतिका नक्षत्र कौटुंबिक वातावरण आणि आर्थिक गुंतवणुकीसाठी एकदम सुरक्षित दिवस राहील. रोहिणी नक्षत्र आज खर्चाचे स्पीड ब्रेकर येऊ शकतात. ऑनलाईन शॉपिंगच्या मोहावरती नियंत्रण ठेवा. आज गुंतवणूक करताना विचार करा. मृग नक्षत्र अचानक बँकेतून चांगला मेसेज येईल किंवा अनपेक्षित धनलाभ होण्याचा सुयोग आहे. आजचा दिवस उत्तम आहे. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज घराबाहेर किंवा मुख्य दरवाजावरती मुंग्यांना थोडेसे साखरेचे दाणे नक्की खाऊ घाला. आर्थिक कटकट दूर होईल. मिथुन राशीच्या लोकांनो, आजचे हिरो तुम्हीच आहात. चंद्र तुमच्या राशीत आहे. तुमच्या डोक्यात आज एकाच वेळी 10 विचार सुरू असतील. मल्टीटास्किंग करण्यासाठी आजचा दिवस उत्तम असून आज तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. मृग नक्षत्र दिवसभर लॉटरी लागल्यासारखा आनंद आणि अचानक फायदा होण्याचे संकेत आहेत. आद्रा नक्षत्र डोक्यात विचारांचे वादळ आल्याने मानसिक ताणतणाव जाणवू शकते. आज थोडा आराम करा. पुनर्वसू नक्षत्र नशिबाचा प्रीमियम सपोर्ट तुमच्या पाठीशी राहील. खंबीरपणे उभे राहाल. आजचा दिवस उत्तम आहे. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज दिवसभर तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये एक स्वच्छ हिरवा रुमाल नक्की ठेवा. विचारांमधील गोंधळ नक्कीच थांबेल. कर्क राशीसाठी चंद्र 12व्या भावात आहे. आज तुमची अवस्था मला जगापासून लांब झोपू द्या अशी असेल. आज अंगात आळस राहील आणि खर्चाचा मीटर वेगाने वाढेल. त्यामुळे विचारपूर्वक खर्च करावा. पुनर्वसू नक्षत्र 12व्या भावातही भाग्याची साथ तुम्हाला नुकसानीतून वाचवण्यासाठी उत्तम आहे. पुष्य नक्षत्र मित्रांची मदत धावून येईल आणि टेन्शन पूर्णपणे दूर होईल. अश्लेषा नक्षत्र डेंजर झोन आहे. पैशाची मोठी गुंतवणूक करू नका. उधार देणे किंवा चुकीच्या जागी स्वाक्षरी करणे टाळा. आज कोणतीही गोष्ट करताना काळजीपूर्वक विचार करून करा. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी शक्य असल्यास चांदीच्या किंवा काचेच्या पेल्यातून पाणी प्या. नकारात्मक विचार 100% निघून जाईल. सिंह राशीला लाभाच्या घरातून उत्तम नफा मिळेल. आज जुने मित्र अचानक भेटीला येतील किंवा त्यांच्याशी फोनवर लांबलचक गप्पा रंगतील. मघा नक्षत्र ठरवलेले आर्थिक टार्गेट आज 100% यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे. आजचा दिवस उत्तम आहे. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र मित्रांसोबत किंवा मोठ्या भावंडांशी नेटवर्क इश्यू म्हणजेच मतभेद होऊ शकतात. आज थोडे शांत राहा. वाणीवर नियंत्रण ठेवा. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र तुमचे नेटवर्क आणि इन्कम एकदम सुरक्षित राहील. आज सेफ झोन आहे. आजचा दिवस उत्तम आहे. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज सकाळी तांब्याच्या कलशातून सूर्याला अर्घ्य देताना त्यामध्ये एक लाल फुल, शक्यतो जास्वंदीचे फुल नक्की टाका. मोठे यश मिळेल. कन्या राशीसाठी चंद्र 10व्या भावात आहे. आज ऑफिसमध्ये तुमची पळापळ होईल आणि बॉसची करडी नजर तुमच्या कामावरती असेल. पण तुम्ही स्मार्ट वर्कने सर्वांची मने जिंकाल आणि यशस्वी व्हाल. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र नोकरी आणि तुमची पब्लिक इमेज एकदम सुरक्षित राहील. आजचा दिवस उत्तम आहे. हस्त नक्षत्र कामात अचानक एखाद्या अडथळा येऊ शकतो किंवा तांत्रिक बिघाड येऊ शकतो. त्यामुळे कोणतेही काम करताना विचारपूर्वक करा. चित्रा नक्षत्र कामाच्या ठिकाणी अनपेक्षित कौतुक आणि बॉस कडून ग्रीन सिग्नल मिळेल. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. कन्या राशीसाठी उपाय आहे. आज कामाला निघण्यापूर्वी कपाळावरती शुद्ध हळदीचा टिका नक्की लावावा. कामात अचूकता नक्कीच येईल. तुळ राशीला 9व्या भावातील चंद्रामुळे रिलॅक्स वाटेल. आज अचानक देवदर्शनाचा किंवा लांबच्या प्रवासाचा बेत ठरेल. नशिबाचे दारे उघडतील. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. चित्रा नक्षत्र नशिबाची साथ आणि प्रवासातून अचानक धनलाभ किंवा आनंद मिळण्याचे सुयोग दिसत आहेत. स्वाती नक्षत्र प्रवासात थोडा शारीरिक किंवा मानसिक थकवा जाणवेल.
थोडा विश्रांती घ्या. विशाखा नक्षत्र साक्षात ईश्वराचा किंवा भाग्याचा प्रीमियम सपोर्ट लाभतोय. आजचा दिवस अत्यंत उत्तम आहे. तूळ राशीसाठी उपाय आहे, आज अंघोळीनंतर कपाळावरती आणि गळ्यावर थोडे पांढरे चंदन नक्की लावावा. भाग्योदय नक्कीच होईल. वृश्चिक राशीला आजचा 8व्या भावातील चंद्रामुळे डू नॉट डिस्टर्ब मोडवर राहावे लागेल. कुणाशी वाद करू नका, हुज्जत घालू नका. तुमचे सिक्रेट उघड होण्याचा धोका आहे, त्यामुळे आज आपल्या मौल्यवान गोष्टींची देखील काळजी घ्यावी. विशाखा नक्षत्र कठीण प्रसंगातही साक्षात नशीब तुम्हाला तारून नेईल. आजचा दिवस उत्तम आहे. अनुराधा नक्षत्र मित्रांची आणि जवळच्या माणसांची भक्कम साथ तुमच्या पाठीशी उत्तम आहे. ज्येष्ठा नक्षत्र आज डेंजर झोन आहे. गाडी अतिशय सावकाश चालवावी आणि वादविवाद पूर्णपणे टाळा. आज काळजी घ्या. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या बाहेर पडताना थोडासा गुळाचा खडा खाऊन पोटभर पाणी प्या आणि मग बाहेर पडा. अडथळे नक्कीच दूर होईल. धनु राशीसाठी आज 7व्या भावातील चंद्रामुळे जोडीदारासोबत मजेत वेळ जाईल आणि नवीन बिझनेस डील किंवा क्लायंट मीटिंग जोरात चालतील. आज व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील. मूळ नक्षत्र अडकलेली व्यावसायिक कामे आणि करार 100% यशस्वीरित्या आज पूर्ण होईल. पूर्वाषाढा नक्षत्र जोडीदारासोबत विनाकारण तूतूमेमे होऊ शकतो, वाद होऊ शकतो. आज थोडी काळजी घ्या आणि आपल्या जोडीदाराला समजून घ्या. उत्तराषाढा नक्षत्र तुमचे नातेसंबंध आणि व्यवसाय अगदी सुरक्षित राहील. आजचा दिवस उत्तम आहे. धनुराशीसाठी उपाय आहे, आज अंघोळीनंतर स्वतःच्या नाभीवर शुद्ध केशरचा किंवा हळदीचा छोटासा टिका नक्की लावा. मकर राशीला आज 6व्या भावातील चंद्रामुळे विरोधकांशी 2 हात करावे लागतील. पळापळ खूप होईल, पण तुम्ही तुमच्या कामाच्या व्यापातून अगदी सहज मार्ग काढाल. आजचा दिवस तुम्हाला स्पर्धात्मक पण उत्तम जाईल. उत्तराषाढा नक्षत्र विरोधकांवरती तुम्ही भारी पडाल. आरोग्य सुरक्षित राहील. आजचा दिवस उत्तम आहे. श्रवण नक्षत्र आज आरोग्यावर किंवा स्पर्धेमुळे अचानक खर्च वाढेल, वादविवाद होऊ शकता. आज थोडी काळजी घ्या. धनिष्ठा नक्षत्र कामाच्या ठिकाणी अनपेक्षित फायदा किंवा शत्रूंकडून लाभ मिळण्याचे योग, त्यामुळे आजचा दिवस उत्तम जाईल. मकर राशीसाठी उपाय आहे, आज संध्याकाळी कोणत्याही झाडाच्या मुळाशी चिमूटभर काळे तीळ नक्की अर्पण करा. विरोधक शांत होतील. कुंभ राशीसाठी आज 5व्या भावातील चंद्रामुळे डोक्यात भन्नाट आयडिया आउट ऑफ द बॉक्स येतील. शेअर मार्केट आणि मुलांच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये लक्ष राहील, परंतु शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना विचारपूर्वक करावी. धनिष्ठा नक्षत्र शेअर मार्केटमध्ये किंवा बुद्धीच्या जोरावर चांगला नफा मिळवण्याचा सुंदर दिवस आहे. शततारका नक्षत्र अतिविचार केल्यामुळे डोक्याला ताप आणि मानसिक थकवा येऊ शकतो. आज थोडी काळजी घ्या. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र नशिबाचा फुल बॅकअप आणि प्रीमियम सपोर्ट तुमच्या पाठीशी आहे. आजचा दिवस उत्तम जाईल. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज रस्त्यावरील एखाद्या कुत्र्याला किंवा मुक्या प्राण्याला गोड बिस्किट किंवा पोळी खाऊ घालावी. मानसिक शांतता चांगली मिळेल. मीन राशीची अवस्था आज मला फक्त ऑफिसला जायचं नाही, फक्त घरी आणि आराम पाहिजे अशी असेल. 4थ्या भावातील चंद्र आज थोडा आराम करायला प्रवृत्त करू शकतो. घरातील साफसफाई किंवा दुरुस्तीचे विषय अचानक निघतील आणि बराचसा वेळ आपला आज घरातच जाईल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र घरात मोठ्यांची आणि नशिबाची उत्तम साथ मिळते. आजचा दिवस अत्यंत सुरेख आहे. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र घरातील सदस्य आणि मित्रांकडून चांगली मदत मिळेल. आजचा दिवस व्यवस्थित जाईल. रेवती नक्षत्र डेंजर झोन आहे. आज प्रॉपर्टीचे वाद होऊ शकतात. घरात कटकटीचे संकेत आहेत, त्यामुळे आज कोणतेही जुने वाद उकरून काढू नका. आज शांत राहा आणि काळजी घ्या. मीन राशीसाठी उपाय आहे, आज संध्याकाळी देवघरात किंवा घराच्या हॉलमध्ये एक वाटीत कापूर जाळून त्याचा सुगंध पसरू द्या. वास्तुदोष दूर होतील आणि आपला दिवस उत्तम जाईल. तर मित्रांनो, हा होता 13 जुलैचा मिथुन राशीचा आणि आद्रा नक्षत्राचा वादळाचा अचूक लेखाजोखा. आज तुम्हाला कोणत्या भन्नाट आयडिया सुचल्या आणि तुमचा कसा गोंधळ उडाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा दिवस कसा गेला हे देखील कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या श्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी सबस्क्राईब करा. तसेच आपल्या या व्हिडिओला आपल्या मित्रांपर्यंत आणि आत्तेष्टांपर्यंत नक्कीच पोहोचवा. चला तर मग उद्या पुन्हा भेटू उद्याच्या नक्षत्र फलादेशामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. शुभम भवतु.